महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच चर्चेची मोठी लाट आहे. ती म्हणजे राज्यसभा निवडणूक 2026. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 7ही जागा बिनविरोध निवडून आल्यात. पण यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते पवार घराण्याने. राजकारणाच्या पटलावर एकमेकांसमोर उभे ठाकलेले आजोबा आणि नातू आता एकाच वेळी राज्यसभेच्या वरिष्ठ सभागृहात पाहायला मिळणार आहेत. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार तर महायुतीकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची बिनविरोध निवड झाली. पण या निवडीपेक्षाही जास्त चर्चा रंगते ती या दोघांच्या संपत्तीची. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून एक अतिशय रंजक बाब समोर आली. ती म्हणजे वयाने 50 वर्षांनी लहान असलेले पार्थ पवार हे संपत्तीच्या बाबतीत त्यांचे आजोबा शरद पवार यांच्याही पेक्षा श्रीमंत आहेत. या दोघांची संपत्ती किती आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. निवडणूक प्रक्रियेचा विचार केला तर 6 मार्चला या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने रिंगणात उतरले, तर पार्थ पवार यांनी त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या जागी महायुतीच्या कोट्यातून राज्यसभेचं तिकीट मिळवलं. ही निवड ऐतिहासिक मानली जाते कारण 85 वर्षांचे शरद पवार आणि 35 वर्षांचे पार्थ पवार म्हणजेच दोन वेगवेगळ्या पिढ्या एकाच वेळी संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोघांच्या वयात बरोबर 50 वर्षांचं अंतर आहे. मात्र संपत्तीच्या आकड्यांमध्ये पाहिल्यावर हे अंतर उलट्या दिशेने जाताना दिसतं. जिथे शरद पवारांचा दांडगा राजकीय अनुभव आहे, तिथे पार्थ पवारांच्या नावावर असलेली मोठी मालमत्ता सध्या सर्वांच्या भुवया उंचावते. सर्वात आधी आपण देशाच्या राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या संपत्तीवर नजर टाकूया. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60,71,00,000 रुपयांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले. त्यांच्या जंगम मालमत्तेचा विचार केला तर ती 44,72,00,000 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या नेत्याकडे रोख रक्कम म्हणून फक्त 1,25,000 रुपये दाखवण्यात आले आहेत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांमधील मुदत ठेवींचा आकडा 11,66,00,000 रुपये आहे. शरद पवारांनी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड्स मध्येही मोठी गुंतवणूक केली. त्याचं मूल्य 27 कोटी रुपये आहे. सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा विचार केला तर त्यांच्याकडे 3,85,00,000 रुपयांच्या मौल्यवान वस्तू आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये बारामतीतील शेती, घर आणि काही सदनिकांचा समावेश असून त्याचे सध्याचे मूल्य 15,99,00,000 रुपये आहे. या व्यतिरिक्त त्यांच्यावर सुप्रिया एंटरप्राइजेसचे सुमारे 49,84,000 रुपयांचे दायित्व म्हणजेच कर्ज देखील आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व मालमत्तेत शरद पवार यांच्या नावावर एकही चारचाकी गाडी नाहीये. आता वळूया पार्थ पवार यांच्या संपत्तीकडे. पार्थ पवार यांच्याकडे एकूण 88,33,00,000 रुपयांची मालमत्ता आहे, जी आजोबांच्या तुलनेत जवळपास 27 कोटींनी जास्त आहे. पार्थ पवारांची जंगम मालमत्ता 11,35,44,000 रुपये आहे. बँका, टपाल विभाग आणि विमा क्षेत्रात त्यांच्या 3,68,00,000 रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांनी 1,17,00,000 रुपये समभाग आणि म्युच्युअल फंड्स मध्ये लावले आहेत. त्यांच्याकडे 1,31,00,000 रुपयांचं सोनं आणि चांदीचे दागिने आहेत. मात्र पार्थ पवारांच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा त्यांच्या स्थावर मालमत्तेत दडलेला आहे. बारामती तालुक्यातील शेत जमिनी आणि पुण्यातील आलिशान घर यांचे एकूण मूल्य 76,98,00,000 रुपये इतके प्रचंड आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून पार्थ पवारांनी घेतलेल्या जमिनींचं मूल्य आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचं यातून स्पष्ट होतं. त्यांच्यावर 92,48,000 रुपयांचं कर्ज असल्याचंही प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. या दोघांच्या संपत्तीची तुलना केली तर काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. शरद पवारांकडे गुंतवणुकीसाठी रोख आणि शेअर्सचं प्रमाण जास्त आहे, तर पार्थ पवारांची ताकद त्यांच्या स्थावर मालमत्तेत म्हणजे जमिनींमध्ये आहे. शरद पवारांची 15 कोटींची स्थावर मालमत्ता विरुद्ध पार्थ पवारांची 76 कोटींची स्थावर मालमत्ता हा यातील सर्वात मोठा फरक आहे. आजोबांचं वय 85 वर्ष असून त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ राजकारणात घालवलाय, तर पार्थ पवार हे केवळ 35 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ही नुकतीच सुरुवात आहे. व्यवसायातून आणि कौटुंबिक वारशातून ही संपत्ती उभी राहिली असली तर एकाच कुटुंबातील 2 सदस्यांच्या संपत्तीतील ही तफावत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. असो, राजकारण आणि संपत्ती हे दोन्ही विषय नेहमीच हातात हात घालून चालतायत.
पण पवार घराण्यातील या दोन सदस्यांची राज्यसभेवर झालेली निवड महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आता अनुभवाचे बोल आणि तरुण रक्ताचा उत्साह एकाच वेळी पाहायला मिळणार आहे. आजोबा आणि नातू एकाच वेळी दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राचा आवाज कसा उठवतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं, संपत्तीच्या आकड्यांपेक्षा या दोघांची राजकीय कामगिरी महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची ठरेल? कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.